शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र आणि मी डॉक्टर आनंद सवई. आजच्या कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थानं आता रब्बी हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला भाजीपाला हा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि याच अनुषंगानं आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे वरिष्ठ भाजीपाला पैदासकार, अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प भाजीपाला पिके, उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत असणारे डॉक्टर बीटी पाटील सर यांना. सर, आपल्या या फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थानं डॉक्टर बीटी पाटील सर हे वरिष्ठ भाजीपाला पैदासकार म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ इथं कार्यरत आहेत. पण गेली 30 वर्ष त्यांचं संपूर्ण कार्यकाल हा भाजीपाला या पिकांच्यामध्ये काम करत असताना गेलेला आहे. त्यापैकी 21 वर्ष ते भाजीपाला पिकामध्ये कार्यरत असताना त्यांनी जवळजवळ 9 वाण निर्मिती करण्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. त्याचबरोबर 7हून अधिक तंत्रज्ञान शिफारशी त्यांनी विद्यापीठासाठी दिलेल्या आहेत. त्यांचे राष्ट्रीय पातळीवरती 100हून अधिक अशी प्रकाशनं प्रकाशित झालेली आहेत. विशेष म्हणजे वाल, वांगी, कारले या भाजीपाल्यांच्यामध्ये अनेक नाविन्यपूर्ण योगदान संशोधन देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. काही काळ ते आपले कृषीतंत्र विद्यालय कसबे डिग्रज जिल्हा सांगली इथं प्राचार्य या पदावरसुद्धा त्यांनी प्रभावीपणे कार्य केलेलं आहे. अशा पद्धतीचं बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे डॉक्टर पीटी पाटील सर वरिष्ठ भाजीपाला पैदासकार, अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प भाजीपाला पिके, उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत रब्बी हंगामातील भाजीपाला पीक व्यवस्थापन. सर, आजच्या विषयाच्या अनुषंगानं मला विचारायला आपल्याला निश्चितच आनंद वाटेल की नेमकं रब्बी हंगामामध्ये कोणकोणत्या भाजीपाला पिकाची लागवड केली जाते. नमस्कार. शेतकरी बंधूंना मी सांगू शकतो की रब्बी हंगामामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला पिकं घेत असतात. तर त्यामध्ये कोणती पिकं घेतात तर प्रामुख्यानं कांदा, लसूण, वाटाणा, टोमॅटो, कोबी, फ्लावर, पालेभाज्यामध्ये मेथी, कोथिंबीर, पालक, त्यानंतर मूळवर्गीय पिकामध्ये तुम्हाला गाजर, बीटरूट आणि मुळा यासारखे विविध प्रकारची भाजीपाला जी पिकं आहेत ही खास करून आपण रब्बी हंगामामध्ये घेत असतो. तर शेतकरी बंधूंनी यापैकी कोणत्याही 1 किंवा 2 भाजीपाला पिकाची निवड करावी आणि आपल्या रब्बी हंगामामध्ये त्या पिकाचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करावं. अगदी. सर, हे रब्बी हंगामात भाजीपाल्याचं पिकाची लागवड करत असताना आज बदलतं हवामानसुद्धा खूप कारणीभूत ठरत असतं. बरोबर आहे. तर शेतकरी बांधवांनी नेमकंच कोणत्या हवामानाची आवश्यकता ह्या पिकांना लागत असते याची काळजी घेणं गरजेचे आहे. बरोबर आहे. निश्चितपणे की ह्या हवामानामध्ये दिवसेंदिवस बदल होत चाललेले आहेत आणि ह्या बदलत्या हवामानामुळं पिकावरती वेगवेगळ्या प्रकारचे किडे असतील, रोग असतील, अनेक प्रकारच्या अडचणी किंवा अनेक प्रकारचे त्यामध्ये समस्या उद्भवतात. तर सर्वसाधारणपणे जर पाहिलं तर ह्या सर्व पिकांना म्हणजे समशीतोष्ण प्रकारचं वातावरण किंवा थंड प्रकारचं वातावरण हे पिकाच्या वाढीसाठी अनुकूल असतं. अगदी. कांदा असो, लसूण असो किंवा इतर जी भाजीपाला पिकं आहेत यांना ह्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये थंड वातावरण की जेणेकरून साधारणतः 15 ते 20 डिग्री सेंटीग्रेड तापमान असेल अशा प्रकारचं तापमान होतं आणि नंतरच्या काळामध्ये समजा कांद्याचं गड्डा पोसणे असो किंवा लसूण पोसणे असो किंवा कोबी, फ्लावर या पिकामध्ये तुम्हाला गड्ड्याचं चांगलं पोषण होण्यासाठी आपल्याला थोडं उष्ण तापमानाची गरज असते. तर शेवटी साधारणतः 20 ते 25 डिग्री या तापमानामध्ये त्या पिकाचं उत्पादन चांगलं मिळत असतं. तर अशा प्रकारचं मध्यम प्रकारचं जे वातावरण आहे या पिकांना चांगलं मानवतं. म्हणून ही पिकं जी आहे ती आपण रब्बी हंगामामध्ये घेत असतो. अगदीच. सर्वसाधारणपणे आपण अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर प्रत्येक शेतकऱ्यांच्याकडे जमीन ही काही सारखीच नाही. काहींची जमीन हलकी असते, काही मध्यम असते, काही भारी असते. बरोबर आहे. पण नेमकं रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांची लागवड करत असताना याचा काय विचार करणं गरजेचं आहे का? हां, की कोणत्याही भाजीपाला पिकाची निवड करत असताना त्या पिकासाठी लागणारी जमीन कोणत्या प्रकारची आवश्यकता आहे हे आधी पाहणं गरजेचं आहे. शेतकऱ्याकडे आज विविध प्रकारच्या जमिनी उपलब्ध आहेत. त्यामध्ये हलकी जमीन असते, मध्यम जमीन आहे, भारी जमीन आहे, चुनखडीची आहे, वाळूमय जमिनी आहेत. अशा विविध प्रकारच्या जमिनी असतात किंवा नदीकाठाची पोयटाची जमीन असते. परंतु या पिकासाठी जमिनीची निवड करत असताना सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे, जी आपण जमीन निवडणार आहे ते मध्यम असली तरी चालते, हलकी असली तरी चालते, भारी असली तरी चालते. फक्त त्यामध्ये पाण्याचा उत्तम निचरा झाला पाहिजे. पाणी कुठेही साठून राहता कामा नये हे काळजी घेतली पाहिजे.
दुसरी गोष्ट की जमिनीची सुपीकता महत्वाची आहे. अगदी. कारण जमिनीमध्ये सुपीकता नसेल तर अन्नद्रव्याची कमतरता भासते आणि त्या ठिकाणी पिकाची किंवा त्या पिकाची वाढ होत नाही किंवा पोषत नाही आणि पोषण न झाल्यामुळे उत्पादन मिळत नाही. तर अगदी. त्या दृष्टिकोनातून जे सुपीक जमिनी आहेत अशा प्रकारचे निवडल्या पाहिजेत. आणि जी जमीन निवडतो त्या जमिनीचा सामू सर्वसाधारणपणे 6.5 ते 7.5 असावा, की जास्त अल्कधर्मी किंवा आम्लधर्मी जमिनी ह्या पिकासाठी मानवत नाहीत. त्याचप्रमाणे ह्या पिकासाठी ज्या क्षारयुक्त जमिनी आहेत, क्षारयुक्त जमिनीमध्ये पिकाची वाढ होत नाही, त्यामुळे अगदी. क्षारयुक्त जमिनी सुद्धा ह्या भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी शेतकरी बंधूंनी निवड करू नये. आणि सर्वसाधारणपणे की आपल्याला कोणत्याही पिकाची लागवड करण्यापूर्वी जर आपण माती परीक्षण करून घेतलं, पाणी परीक्षण करून घेतलं, तर आपल्याला ते सगळे अहवाल आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपल्या जमिनीमध्ये ही पिकं येऊ शकतात किंवा येऊ शकत नाहीत. तर अशा पद्धतीनं जर आपण शेतकरी बंधूंनी ह्या जमिनीची निवड केली तर भविष्यात उद्भवणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न उद्भवणार नाहीत असं मला वाटतं. अगदीच सर, हे झालं जमिनीच्या बाबतीमध्ये. पण रब्बी हंगामातील भाजीपालांचा जर पिकांचा जर विचार केला तर आज बरेच शेतकरी हे भाजीपाल्याची रोपवाटिकेतनं विकत आणत असतात किंवा रोपवाटिका तयार करत असतात. बरोबर आहे. तर नेमकं ह्या भाजीपाला पिकाची रोपवाटिका करण्यासाठी किंवा रोपवाटिकेतून विकत घेत असताना नेमकं कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? निश्चितपणे, कारण काय आहे की आज सध्याच्या काळामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्याकडे वेळ कमी आहे. शेतकरी बऱ्याच अंशी रेडीमेड जी रोपं आहेत रोपवाटिकेमधून खरेदी करत असतात. तत्पूर्वी मी एवढं सांगेन की जर शेतकरी बंधूंनी स्वतःची नर्सरी तयार केली आणि हे करत असताना गादी वापा जो आहे 3 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर उंच अशा प्रकारचा गादी वापा तयार करून त्यामध्ये एक घमेलं शेणखत, रासायनिक खत जे आहे ते 50 ते 100 ग्रॅम अशा पद्धतीचं मिक्स करून जे बुरशीनाशक आहे त्यामध्ये टाकलं आणि त्यावरती जर पातळ बियाण्याची पेरणी केली तर आपल्या नियंत्रणाखाली आपण एक चांगली उत्कृष्ट दर्जाची रोपं तयार करू शकतो. आणि अशा रोपवाटिकेमध्ये जे रोपं आपण तयार करणार आहे ते निश्चितपणे चांगले असतात आणि आपल्याला हवे त्या ठिकाणी हवे त्या जातीची आपल्याला रोपं तयार करता येतात. अगदी. परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कल असा असतो की खाजगी रोपवाटिकेमधून रोपं घेतात. निश्चितपणे की शेतकऱ्यांनी जरूर घ्यावी, पण घेत असताना की आपल्याला ज्या जातीची रोपं हवे आहेत ते आहेत का, त्यांची योग्य अवस्था, त्या जातीचं वैशिष्ट्य आणि हे करत असताना ती जी रोपं आहेत रोग आणि कीड विरहित आहेत का, अशा प्रकारची जी काळजी आहे ही सर्व काळजी घेऊन तर शेतकरी बंधूंनी ती रोपं खरेदी केली तर फायदा होऊ शकतो. अन्यथा बऱ्याच वेळा की रोपवाटिकेतून रोपं आल्यानंतर आपल्याला जी अपेक्षित व्हरायटी आहे ती जात नसते आणि मग ज्यावेळी त्याला फुलं येत नाहीत किंवा फळं लागत नाहीत किंवा अनेक ज्या इतर समस्या येतात त्या समस्या निर्माण होतात आणि मग आपल्याला तो वेळ गेलेला असतो, आपलं उत्पन्न जातं, वेळ जातं आणि आपल्याला मनस्ताप करण्याची वेळ येते. तर हे जर आपल्याला भविष्यात टाळायचं असेल तर आपण स्वतः जर नर्सरी केली आणि रोपवाटिका तयार करून त्यामध्ये आपल्याला हवे त्या जातीचं हवे त्या पिकाचं आपल्याला जर रोपं तयार करून आपण जर लागवड केली तर कधीही ते तुम्हाला निश्चितपणे फायदेशीर राहणार आहे असं मला वाटतं. अगदी. शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थानं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण डॉक्टर बेटी पाटील सरांना ऐकत आहात आणि जे सरांनी सांगितलेला मूलमंत्र आहे महत्त्वाचा की रब्बी पिकाच्या भाजीपाला पिकांची लागवड करत असताना रोपं निवडताना घ्यायची काळजी, तर ही फार अत्यंत महत्त्वाची आहे. ती आपण घ्याल याची मला गॅरंटी आहे. पण सर, रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांच्या जातीची निवड करत असताना कोणत्या बाबीची काळजी घेणं गरजेचं आहे? निश्चितपणे जसं मी आता रोपवाटिकेबाबत सांगितलं तसंच आपल्याला जातीविषयी सांगेल की प्रामुख्यानं कांदा, लसूण, टोमॅटो किंवा जे कोबी, फुलकोबी हे जी पिकं आहेत ह्या या पिकामध्ये जातीची निवड फार महत्त्वाची. उदाहरण सांगतो की कांदा पिकामध्ये आपण कांद्याची वर्षभर लागवड करत असतो आणि कांद्याच्या ह्या ज्या जाती आहेत ह्या जाती ह्या की हंगामनिहाय आपण शिफारस केलेल्या आहेत. म्हणजे पावसाळी हंगामासाठी येणाऱ्या जाती वेगळ्या, रब्बी हंगामासाठी लागवडीसाठी शिफारस केलेल्या जाती किंवा आपल्याला जे रांगडा सीझन म्हणतो किंवा उशिरात उशिरा खरीप किंवा लवकरात लवकर रब्बी तो रांगडा हंगाम आहे त्यासाठी आपण जाती शिफारस केलेली. तर जातीची निवड करताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जी जात आपण विद्यापीठाने शिफारस केलेली, आपण कांद्यामध्ये N2-4-1 ही जात आपण शिफारस केलेली, तर ती जात आपण निवडावी. त्यानंतर इतर काही खाजगी कंपनीच्या ज्या विकसित केलेल्या जाती आहेत त्या जातीचं सुद्धा घ्यावे, परंतु ती जात रब्बी हंगामामध्ये येणारी असावी. अन्यथा आपल्याला बऱ्याचशा समस्या जाणवतात त्यामध्ये. तर तसं न करता आपल्याला योग्य जातीची निवड करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण वाटाणा पिकामध्ये फुले प्रिया नावाचं वाण विकसित केलेलं आहे. अतिशय चांगला वाण आहे, भुरी रोगाला प्रतिकारक्षम असणारं वाण आहे. शेंगाचं जे आहेत एकूण सरासरी 110 क्विंटल पर्यंत आपण प्रति हेक्टर उत्पादन मिळतं. शेंगाची लांबी चांगली आहे, साधारणतः एका शेंगेमध्ये 10 बिया असतात
आणि उत्पादनाला चांगले आहे. 3 ते 4 तोड्यामध्ये आपलं हे पीक संपतं आणि सर्वसाधारणपणे 100 ते 105 दिवसामध्ये हे पीक आपलं संपून जातं. अगदी. त्याचप्रमाणे लसूण पिकामध्ये सुद्धा श्वेता, गोदावरी, फुले बसवंत आणि फुले निलिमा इतक्या जाती आपण विकसित केलेल्या आहेत. आणि ह्यामध्ये जे निलिमा ही जात आहे आपल्या राज्यामध्ये आणि इतर राज्यामध्ये फार प्रचलित आहे. अनेक मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्याकडून घेऊन गेलेले आहेत, घेऊन जात आहेत. तर ह्या जातीची लागवड केली तर निश्चितपणे आपल्याला की ह्या जातीचं वैशिष्ट्यच असं आहे की गड्डे जे आहेत 30 ते 35 ग्रॅम वजनाचे गड्डे तयार होतात आणि ह्या जातीचा जो खोड्याचा किंवा पाकळ्याचा जो रंग आहे तो गर्द गुलाबी किंवा आपण ज्याला पिंक छटा असणारा हा वाण आहे. गावरान टाईप वाण असल्यामुळं त्याला मागणी चांगली आहे, स्वाद चांगला आहे आणि सर्व शेतकरी बंधूंना तो आवडणारा किंवा लोकप्रिय असणारा असा हा वाण आहे. तर या जातीची लागवड करावी. आणि त्यानंतर जे आपलं टोमॅटो पीक आहे, टोमॅटो पिकामध्ये आपण फुले राजा, धनश्री, भाग्यश्री, राजश्री, फुले केशरी ह्या विविध जाती आपण विकसित केलेल्या आहेत. तर यामध्ये आपण फुले राजा या जातीची लागवड करावी. याच्याशिवाय सुद्धा आपल्याला शेतकरी बंधूंना काही इतर जातींची लागवड करत असताना आपल्याला त्यामध्ये त्या जातीचं वैशिष्ट्य कुठलं आहे, खाजगी कंपनी जात निवडत असताना दूरच्या बाजारपेठेसाठी पाठवायचे आहे का, जवळच्या बाजारपेठेसाठी पाठवायचे आहे का, प्रक्रियेसाठी घ्यायचे आहे, ह्या सर्व बाबीचा विचार करून त्या ठिकाणी जातीची निवड करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण कोबी फ्लावर या पिकामध्ये आपलं ह्या प्रकारचं वातावरण आपल्यामध्ये राहुरीमध्ये नसल्यामुळं आपण त्यामध्ये जाती काही विकसित केलेल्या नाहीत. परंतु ह्यामध्ये आज ज्या खाजगी कंपनीमध्ये ज्या प्रायव्हेट कंपनी क्षेत्रामध्ये ज्या काही विविध जाती आहेत ह्या जाती सुद्धा निवड करत असताना आपण ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या कालावधीमध्ये लागवडीला उपयुक्त असणाऱ्या जातीचीच निवड केली पाहिजे. कारण आज ह्या कोबी आणि फ्लावर पिकामध्ये जून जुलैमध्ये उपलब्ध असणाऱ्या जाती, जुलै ऑगस्टमध्ये लागवडीला योग्य असणाऱ्या जाती, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये, जानेवारी ह्या प्रत्येक हंगामानुसार तापमानानुसार ह्या जाती विकसित केलेल्या आहेत. तर त्या जातीची आपण निवड केली पाहिजे. अन्यथा बऱ्याच वेळा मग गड्डे न लागणे, गड्डे न पोषण होणे, बऱ्याच वेळा अशा ह्या समस्या निर्माण होतात. तर त्यासाठी जातीची निवड करणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला मार्केटिंग कुठं करायचं आहे त्या हिशोबानं आपल्याला जातीची निवड करणं. ज्या ठिकाणी तुम्हाला विकते ते तुम्हाला पिकवलं पाहिजे. पिकते ते विकणार नाही, परंतु विकते ते पिकवलं तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी आपलं डोळ्यासमोर मार्केटचा उद्देश ठेवला तर निश्चितपणे तुमचं जे पीक घेतलेलं आहे त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल असं मला वाटतं. अगदी सरांनी जे सांगितलेलं आहे की मार्केटिंग हा महत्त्वाचा मुद्दा भाजीपाला उत्पादकांसाठी आहे. जे विकेल तेच पिकवणं याच्यावर सुद्धा लक्ष आपण देणं फार गरजेचं आहे. सर, हे सगळं करत असताना आपण एक वरिष्ठ भाजीपाला पैदासकार म्हणून भाजीपाला पिकांच्या संदर्भात काम करत असताना महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील कानाकोपऱ्यातून अनेक शेतकरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाला भेट देत असतात आणि खऱ्या अर्थानं आपल्या संतांनी म्हटले की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, या उक्तीप्रमाणे आपल्या संशोधन प्रकल्पावरती आपण अनेक अभिनव प्रयोग राबवत असतात. जर हे वाण असे सगळे जर शेतकऱ्यांना बघायचं असेल, एक प्रेक्षणीय रमणीय टुरिझम क्षेत्र म्हणून तुम्ही तिथे विकसित केलेलं आहे. सर, हे काय सांगता येईल याच्याबाबत? निश्चितपणे की हा जो आपला भाजीपाला सुधार प्रकल्प आहे हा देशातील 8 प्रकल्पापैकी एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. आणि ह्या प्रकल्पामध्ये महत्त्वाचा आपला प्रमुख उद्देश आहे की विविध भाजीपाला पिकामध्ये जाती विकसित करणे, त्यांचं बियाणं पुरवठा करणे आणि त्या पिकाच्या लागवडी संदर्भामध्ये तंत्रज्ञान विकसित, हे मुख्य उद्देश असल्यामुळे आपण ह्या 3 उद्देशावरती आपण गेली 50 वर्ष आपण ह्यामध्ये काम करतो. आणि ह्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये या संशोधन केंद्रातून 54 ज्या विविध भाजीपाला पिकाच्या जाती आहेत, संकरित जाती आणि सुधारित जाती आपण विकसित केलेल्या आहेत. आणि ह्या महत्त्वाच्या 25 पिकामध्ये आपण 120 पेक्षा जास्त आपण तंत्रज्ञान शिफारशी आपण ह्यामध्ये दिलेल्या आहेत. अगदी त्याचबरोबर आपल्याला एक चांगलं संशोधनाचं काम म्हणून आपण आपल्या संशोधन केंद्राला 2013-14 साली उत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून आपल्याला एक पुरस्कार मिळालेला केंद्र शासनाकडून. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी भाजीपाला प्रकल्पामध्ये आपण अनेक प्रकारचे संशोधनाचं काम पावसाळी असेल, रब्बी हंगाम असेल, उन्हाळी हंगामामध्ये आपण हे करतच आहे. आणि यानंतर आपल्याला येणाऱ्या शेतकऱ्यांना की आपल्याला एक बरं वाटावं, चांगलं प्रेक्षणीय वाटावं, शेतीच्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एक प्रसन्नपणे कसं वाटेल ह्या दृष्टिकोनातून गेल्या वर्षभरामध्ये या संशोधन केंद्राच्या ठिकाणी अनेक जे कामं विकसित केलेले आहेत किंवा सुधारणा करण्यात आल्या. त्यामध्ये की पहिल्यांदा जे असेल ते म्हणजे की त्या ठिकाणी शेतकऱ्याला आल्या सुरुवातीला
एक डोळ्याला थंड वाटावं असं एक आपण थोडंसं लॉन तयार करून त्याला आपण सेल्फी पॉईंट तयार केलेला आहे. अगदी. त्याचबरोबर आपलं त्या परिसरामध्ये दत्त मंदिर असल्यामुळं त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहे. आणि याच संशोधन केंद्रामध्ये की आपलं संशोधन हे सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण संपूर्ण 25 हेक्टर क्षेत्रासाठी आपण सोलर फेन्सिंगची व्यवस्था केलेली आहे. आणि या ठिकाणी काम करत असताना कामामध्ये अचूकता आणि वेळेचं बंधन बघून वेळेवर काम होण्यासाठी आणि काही अप्रिय घटना घडू नये म्हणून आपण CCTV सारखी सर्व पूर्ण 25 हेक्टरवरती व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून आपलं संशोधन की हे सुरक्षित असलं पाहिजे. आणि ह्या सर्व बाबी करत असताना हे आमच्या संशोधन केंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू साहेब असतील, संशोधन संचालक असतील, विभाग प्रमुख असतील, अधिष्ठाता असतील, ह्या सर्वांचं वेळोवेळी मार्गदर्शन असेल, त्यांचा प्रेरणा असेल. आणि ह्या सर्व गोष्टीमुळं मला गेल्या वर्षभरामध्ये त्या संशोधन केंद्राचा योजनेमध्ये चेहरा मोहरा बदलता आला. आणि या दृष्टिकोनातून माझं काम हे एक चांगलं करण्याचा मानस आहे आणि तो काम मी करत आहे असं मला वाटतं. अगदी शेतकरी बांधवांनो, जरूर तुम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाला भेट देणं गरजेचं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ ही शेतकऱ्यांची कृषी पंढरी आहे आणि या ठिकाणचा जो भाजीपाला प्रकल्प आहे त्या ठिकाणी त्या शेतावरती प्रक्षेत्रावरती बहरलेली जी भाजीपालाची पिकं आहेत ते अतिशय नयनरम्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण त्याचा अवलंब करावा, पाहावा, यासाठी सरांनी या ठिकाणी आपल्याला आपल्या रेडिओ 90.8च्या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन केलेलं आहे. आपण जरूर त्याचा लाभ घ्यावा. सर, आपण रब्बी हंगामातील पीक व्यवस्थापनासंदर्भात बोलत होतो. तर रब्बी हंगामातील भाजीपाला या पिकांची लागवड नेमकंच कधी केली पाहिजे आणि किती अंतरावर केली पाहिजे? आता यामध्ये जी विविध प्रकारची भाजीपाला पिकं, ह्या प्रत्येक भाजीपाला पिकाच्या वाढीच्या सवयी आणि त्यांच्या गरजा हे बघून आपण त्या प्रत्येक पिकामध्ये लागवडीचं अंतर हे आपण वेगवेगळं आहे. उदाहरण जर सांगायचं झालं तर कांदा किंवा लसूण ही जी पिकं आहेत ही पिकं आपण 15 बाय 10 सेंटीमीटर म्हणजे 2 ओळीमध्ये 15 सेंटीमीटर, 2 ओळीतल्या एका लाईनीमध्ये 2 रोपामधलं अंतर हे 10 सेंटीमीटर अशा पद्धतीनं आपण लागवड करतो. टोमॅटो पिकामध्ये जर आपण विचार केला तर 90 बाय 30 म्हणजे 2 ओळीतलं अंतर हे 90 म्हणजे 3 फूट आणि 2 रोपातलं अंतर आहे जे 1 फूट अशा पद्धतीनं लागवड करतो. त्यानंतर कोबी, फुलकोबी या पिकामध्ये जर पाहिलं तर 60 बाय 45 म्हणजे 2 ओळीतलं अंतर हे 60 सेंटीमीटर म्हणजे 2 फूट आणि 2 रोपातलं अंतर जे आहे 85 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट अशा पद्धतीने ही लागवड करत असतो. वाटाण्याच्या पिकाची लागवड जी आहे ते 2 ओळीमधले 30 सेंटीमीटर आणि 2 रोपामधलं अंतर आहे ते 15 सेंटीमीटर अशा पद्धतीने आपण ती लागवड करत असतो. किंवा बाकीचे जे काही पालेभाज्या पिकं आहेत त्यामध्ये आपण एकतर बी विस्कटून किंवा फोकून करत असतो आणि शक्यतो आपण लाईनीमध्ये पेरलं तर 2 ओळीमध्ये साधारणतः 10 सेंटीमीटर अंतर ठेवावं आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे लागवडीचं अंतर ठेवायचं आहे. आणि लागवडीचा जो आता हंगाम जो आहे ते महत्त्वाचा म्हणजे हा रब्बी हंगाम आहे. साधारणतः ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या कालखंडामध्ये आपण रब्बी हंगामाची पिकं घेत असतो. आणि ह्यामध्ये सुरुवातीला जर ऑक्टोबर एंडच्या नंतर म्हणजे नोव्हेंबरच्या 15 तारखेपर्यंत जर आपण ह्या पिकांची लागवड केली, उदाहरणार्थ लसूण असेल, कोबी असेल, फुलकोबी असेल, गाजर असेल, मुळा असेल, पालक ही पिकं आपण लागवड करू शकतो. आणि कांदा पीक जे आहे ते 15 डिसेंबरपर्यंत त्याची लागवड होणं गरजेचं आहे. म्हणजे तो कांदा आपल्याला सर्वसाधारणपणे मार्चच्या शेवटी कांदा तयार होतो आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये बाजारामध्ये येतो. आणि हा रब्बी हंगामातला जो कांदा आहे की ह्या हंगामात लागवड केल्यानंतर तो आपल्याला साधारणतः 6 महिने टिकवता येतो आणि तिथून पुढे आपल्याला दिवाळीपर्यंत म्हणजे ऑक्टोबरपर्यंत आपल्याला तो कांदा साठवता येतो. आणि ह्या जातीच्या रब्बी हंगामातल्या कांद्याच्या जातींना साठवणूक क्षमता चांगली असते. परंतु जर आपण पावसाळ्या हंगामामध्ये जे कांदा घेतो त्यांना साठवणूक क्षमता नसते, तो कांदा 1 महिन्यात खराब होत असतो. तर त्या दृष्टिकोनातून कांद्या पिकाची लागवड ही आपण जास्तीत जास्त 15 डिसेंबरपर्यंत केली पाहिजे. अगदी. सर, हे करत असताना रब्बी हंगामामध्ये भाजीपाला पिकांची आपण सर्व सांगितली माहिती, पण त्यासाठी खत आणि पाणी व्यवस्थापन सुद्धा हा महत्त्वाचा आहे. पिकाच्या वाढीच्या गरजेनुसार त्याचं पाणी व्यवस्थापन असेल किंवा खत व्यवस्थापन हा सुद्धा अतिशय कळीचा मुद्दा आहे. सर, काय सांगता येईल? की निश्चितपणे जसं मानवाला अन्न आणि पाण्याची आणि निवाऱ्याची गरज असते तसंच वनस्पतींना सुद्धा अन्न आणि पाणी हे सगळ्यात महत्त्वाच्या 2 बाबी आहेत. आणि ह्या 2 बाबी असतील तर पिकाचं पोषण होतं आणि पोषण झालं तरच उत्पादन मिळतं. त्यासाठी
अन्नद्रव्य व्यवस्थापन हे भाजीपाला पिकामधला एक अतिशय आवश्यक असणारा महत्त्वाचा घटक आहे. आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना प्रत्येक पिकामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश याच्या व्यतिरिक्त जे काही शेणखत आहे हे देणं आवश्यक आहे. कांदा आणि लसूण या पिकासाठी जर पाहिलं तर 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश आणि 20 ते 25 टन प्रति हेक्टरी शेणखत देणं गरजेचं आहे. यापैकी निम्मा नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश हे लागवडीच्या वेळी आणि राहिलेला जो नत्र आहे तो लागवडीनंतर 45 दिवसापर्यंत देणं गरजेचं. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये कांदा पिकामध्ये हे नत्रयुक्त जो खतं आहेत हे 45 दिवसानंतर कांद्याला द्यायची नाहीत. कारण त्याचा उद्देश असा आहे की जर नत्रयुक्त खताचा जर जास्त वापर केला तर कांद्याच्या पातीची वाढ पोचते, कांदा पोसत नाही आणि असा कांदा जो आहे साठवणुकीमध्ये टिकत नाही. म्हणून की नत्रयुक्त खतं हे शिफारशीनुसार देणं गरजेचं आहे, तर हे दिली पाहिजे. टोमॅटो पिकासाठी आपण सुधारित जातीसाठी 200, 100, 100 म्हणजे 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद, 100 किलो पालाश अशी शिफारस केलेली आहे. आणि संकरित जातीसाठी 300, 150, 150 म्हणजे 300 किलो नत्र, 150 किलो स्फुरद आणि 150 किलो पालाश प्रति हेक्टरी आपण शिफारस केलेला आहे. यापैकी जसं सांगितलं निम्मा नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी, राहिलेलं नत्र आहे तर 2 ते 3 समान हप्त्यामध्ये विभागून दिला पिकाच्या वाढीनुसार तरीसुद्धा त्या पिकाला फायदा होत असतो. याच्याशिवाय मध्ये आज बाजारामध्ये अनेक प्रकारचे जे काही विद्राव्य असणारे खतं आहेत, 19-19 असेल, 15-15-15 असेल, 052-34 असेल, 0050 असेल, 13-052 असेल, अशा विविध प्रकारच्या ग्रेड आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तर त्यापैकी कोणत्याही एका ग्रेडचा जर आपण वापर केली आणि प्रति लिटर किंवा 10 लिटर पाण्यामध्ये 50 ग्रॅम याप्रमाणे जर फवारणी केली तर आपल्याला ही जी खतं आहेत, ही जी अन्नद्रव्य आहेत हे पानं शोषून घेतात आणि त्याचा वाया न जाता आपल्याला त्याचा फायदा होत असतो आणि योग्य अवस्थेमध्ये मारल्यामुळं आपल्याला त्या पिकापासून उत्पादन वाढण्यास मदत होते. याचबरोबर बऱ्याच वेळा की आपल्या पिकामध्ये काही सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असते आणि अशा वेळी सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने मायक्रोग्रेड सेकंड 2 म्हणून एक अन्नद्रव्य विकसित केलेलं आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य. तर याचा जो फवारा जर आपण प्रति लिटर 5 ग्रॅम याप्रमाणे जर दिला तर ते आपल्याला जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्याची कमतरता भासत नाही आणि आपल्या पिकाची वाढ चांगली होते असं आपला प्रयोगांती दिसून आलेलं आहे आणि आम्ही ते सर्व शेतकरी बंधूंना ह्या पिकासाठी शिफारस केलेलं आहे. तर अशा प्रकारचं अन्नद्रव्य व्यवस्थापन हे करणं गरजेचं आहे. दुसरा जो प्रश्न आपला होता की तो पाणी व्यवस्थापनामध्ये, निश्चितपणे की भाजीपाला पिकांना पाण्याची गरज असते, पाणी असल्याशिवाय पिकं आपण करू शकत नाही. परंतु जर आपल्याला उपलब्ध पाणी जर कमी असेल तर त्या उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं आणि काटेकोरपणे जर वापर करायचा असेल तर सुरुवातीला लागवडीच्या वेळी पाणी, त्यानंतर वाढीची अवस्था आहे त्यावेळी पाणी आणि फुल लागणे किंवा फळधारणा होणे, वाढीच्या काळ यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पाण्याचा ताण देऊ नये. आणि पाण्याचं शक्यतो आपल्याकडं उपलब्धता कमी असल्यामुळं आणि यावर्षी दुष्काळ असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना ह्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. तर त्यासाठी शेतकरी बंधूंना जर ठिबक सिंचन, तुषार सिंचन किंवा रेन पाईप अशासारख्या पद्धतीचा अवलंब केला, सुधारित पद्धतीचा, तर निश्चितपणे कमी पाण्यामध्ये आपण जास्त भाजीपाला शेती करू शकतो आणि आपण एक चांगलं उत्पादन मिळवू शकतो. अशा पद्धतीनं जर आपण ह्या भाजीपाला पिकासाठी जर अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन केलं तर एक निश्चित प्रकारचं आपल्याला एक चांगलं पीक घेता येईल. अगदी सर, आता थंडीला सुरुवात होते, बरोबर. तर हे भाजीपाला रब्बी हंगामातील जे भाजीपाला आहे तर याची लागवड केल्यानंतर यांचं थंडीपासून सुद्धा संरक्षण करणं सुद्धा शेतकऱ्यांना क्रमप्राप्त ठरतं. बरोबर सर, काय करावं नेमकं? हां, की बऱ्याच वेळा काय घडतं की वातावरणातील बदलाच्या घटकामुळे बऱ्याच ठिकाणी तापमान हे जवळजवळ आपल्याला 0 अंशापर्यंत किंवा 1 ते 2 अंशापर्यंत खाली घटत असतं आणि अशा वेळी हे जर तापमान खाली आलं तर पिकाच्या वाढीवरती आणि उत्पादनावरती निश्चितपणे परिणाम होतो. तर हे झालं तर पहिला प्रश्न येतो तो म्हणजे टोमॅटो पिकामध्ये काय होतं की अशा थंड वातावरणामध्ये ह्या पेशी आकुंचन पावतात आणि तापमानामध्ये वाढ झाल्यानंतर ते फळावस्थेमध्ये फळं तडकतात. अशा प्रकारच्या घटना घडत असतात किंवा बऱ्याच वेळा पानं फाटत असतात आणि मग ह्या पिकाच्या वाढीवरती परिणाम होतो
किंवा उत्पादन आपल्याला चांगलं मिळत नाही, किंवा समजा अतिथंडीमुळे समजा कांदा लसूण आहे त्यावरती दव पडतं आणि दव पडलं की त्या ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आणि अशामुळं आपल्याला उत्पादनात घट येते. म्हणून शक्यतो जर आपल्याला एक त्यामध्ये पर्याय आहे की आपण रात्रीच्या वेळी ह्या पिकांना पाणी दिलं तर तापमानामध्ये वाढ होऊ शकते आणि पिकाला वाचवू शकतो. एक दुसरी गोष्ट, कांद्यासारख्या पिकामध्ये दव बिंदू पडल्यामुळं, धुकं पडल्यामुळं जो करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन 100% कांदा जाण्याची शक्यता असते. अशा वेळी आपण एक साधी टेक्नॉलॉजी आपण विकसित केलेली आहे की त्यामध्ये आपण साधे आपला झाडू वजा टाईप जे काही लिंबाची फांद्या असतील छोट्याशा त्या घेऊन आपण जरी झाडल्या तरी चालतं, किंवा दुसरा साधा उपाय आहे की दोन्ही टोकाला शेताच्या रुंदीला उभा राहून दोरी जर आपण वडत नेली तर त्यावरचं दव झटकलं जातं आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. अशा पद्धतीनं जर आपण ह्या थंडीच्या कालावधीमध्ये आपण ह्या पिकाचं संरक्षण केलं तर निश्चितपणे आपलं पीक ह्या प्रतिकूल परिस्थितीपासून वाचवू शकतो. अगदी. शेतकरी बंधूंनो, आता थंडीला सुरुवात होत आहे आणि आपल्याला डॉक्टर बी.टी. पाटील सर यांनी जो मोलाचा सल्ला दिलेला आहे की थंडीपासून आपल्या भाजीपाला पिकांचं रक्षण कसं करावं, निश्चितपणे आपण त्याचा अवलंब करायचा आहे आणि आपल्या पिकाला अनेक रोगांच्यापासून आणि त्याच्या होणाऱ्या प्रादुर्भावापासून वाचवायचं आहे. सर, भाजीपाला म्हटलं की शेतकरी बंधूंच्या वाट्याला कीड आणि रोगांचं हे ठरलेलंच आहे. बरोबर आहे. फवारणी करणं आलंच आहे. तर नेमकं कोणत्या किडींचा प्रादुर्भाव रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांच्यावरती होतो? तसं पाहिलं तर ही जी काही रब्बी हंगामात आपण पिकं घेतो ह्यामध्ये अनेक प्रकारचे रोग आणि किडी आहेत, त्यांचा प्रादुर्भाव होत असतो. प्रामुख्याने पाहिलं तर कांदा आणि लसूण पिकावरती जो करपा रोग आहे किंवा आता नवीन एक रोग या लागलेला आहे, त्याचं नाव आहे ट्विस्टर डिसीज म्हणून, कांद्याच्या माना पिरगळणे. तर अशा प्रकारचे हे 2 रोग प्रामुख्याने आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. आणि किडीच्या बाबतीत जर पाहिलं तर फुलकिडी किंवा लाल कोळी ह्या 2 किडीचा प्रादुर्भाव ह्या पिकावर जाणवतो. तसंच आपल्याला टोमॅटो पीक आहे, टोमॅटो पिकावरती लाल कोळी असेल, फळ पोखरणारे आळे असेल, ह्या किडीचा प्रादुर्भाव जाणवतो. त्याचप्रमाणे ह्या पिकावरती जे रोग आहेत त्यामध्ये तिरंगा जो म्हणतो आपण, अगदी, की TLCV टोमॅटो लिपकर व्हायरस किंवा टॉस्पो व्हायरस असतो, स्पॉटेड लिपकर व्हायरस, हे अतिशय घातक रोग आहेत. ह्या घातक रोगाचा प्रसार हा पांढऱ्या माशीमार्फत होत असतो आणि मग पांढरी माशी आणि हे जे आहे किडी आणि रोग याचं बंदोबस्त करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपला जो कोबी किंवा फुलकोबी आहे यावरती घाण्या रोग जे आहे तर त्या घाण्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. बरं. त्याचप्रमाणे टोमॅटो पिकावरती नाग अळी जी आहे, नाग अळीचा प्रादुर्भाव जाणवतो. आणि अशा प्रकारची ही महत्त्वाची जे रोग आणि किडी आहेत या किडीचा प्रादुर्भाव जाणवतो. म्हणून आपण ह्या रोग आणि किडीसाठी म्हणजे एखादा रोग येऊ नये किंवा येण्यापूर्वी जे आपण उपाययोजना करतो त्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणतो. अगदी. त्यासाठी मी शेतकरी बंधूंना असं आव्हान करू इच्छितो की आपल्या पिकामध्ये आपण लागवड केल्या की निळे चिकट सापळे, पिवळे चिकट सापळे आणि कामगंध सापळे हे प्रति हेक्टरी आपण हे जे आहे पिवळे आणि निळे 10 ते 12 प्रति एकरी लावले पाहिजेत. आणि हे जे कामगंध सापळे आहेत हे साधारणतः एकरी 4 ते 5 लावले पाहिजेत. अशा पद्धतीनं हे प्रिव्हेंटिव्ह मेजर. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की यामध्ये अनेक प्रकारचं समजा निंबोळी अर्काची जी फवारणी असेल, अगदी, दशपर्णी अर्काची फवारणी असेल, तर ही जी फवारणी आहे तर ही जर फवारणी केली तर निश्चितपणे आपल्याला की 50% सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण त्या पिकाचं येणाऱ्या रोग आणि किडीपासून संरक्षण करू शकतो आणि आपल्याला उत्पादन खर्च आपण कमी करू शकतो. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रत्येक शेतकरी बंधूंना मी सांगेन की आपण ही जर काळजी घेतली तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो, कुठल्याही प्रकारचा तोटा होत नाही. आणि अशा अनेक प्रकारचे अनुभव शेतकरी बंधूंनी आपल्याकडे व्यक्त केलेले आहेत आणि त्याचे चांगले परिणाम, दृश्य परिणाम हे शेतकऱ्याला जाणवत आहेत. आणि अशा पद्धतीनं आपण सुद्धा त्यामध्ये जर काळजी घेऊन आपण या भाजीपाला पिकाची लागवड केली तर आपल्याला त्या पिकावर येणारे जे काही विविध प्रकारचे रोग असतील, किडी असतील, याप्रमाणे आपण म्हणजे त्याचं नियंत्रण करू शकतो. 100% आपण त्याला नाहीसा करू शकत नाही, पण त्याचं प्रमाण जे आहे ते निश्चितपणे आपण कमी करू शकतो. आणि आपल्या पिकापासून जे उत्पादन मिळणार आहे त्याचा दर्जा आपण चांगला मिळवू शकतो. आणि उत्कृष्ट दर्जा असेल तर तुम्हाला 4 पैसे त्यापासून मार्केटमध्ये मिळणार असतात त्या तुमच्या मालाला. आणि अशा प्रकारचं एक तुम्ही दर्जेदार उत्पादन तुमच्या त्या भाजीपाला पिकापासून घेऊ शकता. अगदी. सर, हे फवारणीच्या बाबतीमध्ये झालं, याच्यामध्ये झालं, पण आज ग्राहक म्हणून सर्व लोक किंवा सर्व मानवजात हे आता
आरोग्याच्या प्रती सजग झालेले आहे, जागृत झालेले आहे. बरोबर आहे. आणि विषमुक्त शेतीचा बोलबाला पण सगळीकडे सुरू झालेला आहे. निश्चितपणे. आणि भाजीपाला काही डॉक्टर लोक आपल्याला सांगत असतात की कच्चा भाजीपाला आपल्या आहारात असला पाहिजे, सलाड म्हणून खाल्लं पाहिजे. बरोबर. मग हे करत असताना एका दृष्टीनं फवारणी आणि एका दृष्टीनं ग्राहक, एक भाजीपाला पैदासकार, एक वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून आपण याच्याकडं सर काय बघता, कसं बघता? निश्चितपणे आजच्या ह्यामध्ये लोकांची जी मानसिकता आहे की विषमुक्त शेतीपासून आपल्याला उत्पादन घेणं आणि तशा प्रकारचं आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो. परंतु या ठिकाणी मला सांगायला एवढं आवडेल की आपण 100% त्याकडे आपण वळू शकत नाही. कारण अशा प्रकारचं जर आपण विषमुक्त शेती करण्याचा जर प्रयोग केला तर आपल्याला सुरुवातीच्या काही वर्षामध्ये आपल्याला त्यामध्ये उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता असते. आणि ह्या वाढत्या लोकसंख्येला जर आपल्याला अन्नधान्य किंवा भाजीपाला जर आपल्याला गरजेनुसार परवडायचं असेल तर आपल्याला उत्पादन येणं गरजेचं आहे. आणि मग ते आपण त्यांची गरज भागवू शकत नाही. जसं उदाहरण मी सांगेल की गतवर्षी श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असे तुटवडा निर्माण झाला की भाजीपाल्याचे दर 400 रुपये किलो आणि 500 रुपये किलो किंवा म्हणजे अशा समस्यांना सामोरं जाणं अवघड होईल. म्हणून काही प्रमाणामध्ये आपल्याला ही विषमुक्त शेती जी आहे टप्प्याटप्प्यानं, एकदम आपण 100% करू शकणार नाही, पण टप्प्याटप्प्यानं त्याचा अवलंब केला म्हणजे 100% न करण्यापेक्षा तुम्ही इंटिग्रेटेड एकात्मिक पद्धतीनं जर आपण त्याचा कीटकनाशकाचा वापर कमी, अन्नद्रव्याचा वापर कमी, जे आपल्या शेतातलं जे घटक आहेत, काडी कचरा आहे याचा वापर जास्त करणे, शेणखताचा जास्त वापर करणे, गांडूळ खताचा वापर जास्त करणे किंवा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे तर समजा दशपर्णी अर्क तयार करून फवारणी करणे, निमकेक जे आहेत, निमार्क आहे ते फवारणी करणं किंवा जीवामृत आहे, जीवामृत तयार करून फवारणी करणं, हे याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही शेतकरी असे स्वतः प्रयोग करतात की मिरचीच्या पावडरीचा फवारा देतात किंवा अजून कुठल्या किंवा गोमूत्र असेल याचाही फवारा देतात. म्हणजे अशा प्रकारचं आपण सुरुवातीला एक प्रायोगिक तत्वावरती आपण हे राबवू शकतो. आणि राबवलं तर निश्चितपणे आपल्याला आपल्या शरीराची काळजी, कारण आज दिवसेंदिवस जर पाहिलं तर प्रत्येक शेतकरी बंधू असतील किंवा इतर लोक असतील त्यांना कोणत्याही ह्यांना शुगर किंवा BP ह्याचा त्रास आहेच. म्हणजे हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर त्यासाठी आपण जर थोडंसं जागरूक राहून अशा पद्धतीनं थोडंसं की शेतकरी बंधूनं 100% न करता टप्प्याटप्प्यानं जर आपण ही अशा प्रकारचं विषमुक्त शेती केली तर येणाऱ्या कालखंडामध्ये आपण निश्चितपणे आपल्याला आपल्या देशातील शेतकऱ्यांना एक कीडमुक्त, रोगमुक्त आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा कमी वापर असलेली अशी जी काही उत्पादनं आहेत, फळं आहेत, हे आपण देऊ शकू. आणि आपल्या देशाचे जे हे नागरिक आहेत हे नागरिक आपण सुदृढ कसे राहू ह्याची आपण काळजी घेऊ असं मला वाटतं. अगदीच सरांनी सांगितलेला फार मोलाचा सल्ला आहे. आरोग्यदायी आणि पोषणमूल्ययुक्त भाजीपाला हा आपण सगळ्या ग्राहकांच्या प्रती आपण देऊन स्वतःचं आणि इतर सर्व शेतकरी बांधवांच्या हातात आरोग्य राहील याची आपण काळजी घ्यायची आहे. सर, जाता शेवटी रब्बी हंगामातील भाजीपाला पीक व्यवस्थापन करत असताना नेमकं शेतकऱ्यांना आपला काय सल्ला राहील? शेतकरी बंधूंना एक माझा सल्ला असा राहील की प्रथमतः आपल्याला योग्य त्या पिकाची निवड करावी. म्हणजे अनेक जी भाजीपाला पिकं सांगितली त्यापैकी योग्य पिकाची निवड करावी हा एक माझा सल्ला राहील. दुसरी गोष्ट, पिकाची निवड केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या कोणत्या बाजारपेठेमध्ये विकायचं आहे त्यानुसार तुम्ही जातीची निवड केली पाहिजे. आणि जातीची निवड केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला त्या पिकामध्ये संभाव्य येणारे रोग आणि किडी आणि त्यांची लक्षणं आणि त्यांचं व्यवस्थापन ह्या गोष्टी जाणून घेऊन जर आपण तशा पद्धतीनं जर आपण ह्या भाजीपाला पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, पीक संरक्षण असेल, ह्या जर व्यवस्थित आपण काटेकोरपणे अंमलबजावणी केली तर आपलं भविष्य हे आपल्या हातात आहे आणि आपल्याला त्यापासून अधिक उत्पादन मिळणार आणि आपल्या मालाला बाजारपेठेमध्ये मागणी मिळणार. अशा पद्धतीनं असं आपण जर नियोजन केलं तर आपल्याला निश्चित फायदा होऊ शकतो. अगदीच निश्चितपणे शेतकरी बांधव, आपण 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून डॉक्टर बेटी पाटील सर, वरिष्ठ भाजीपाला पैदासकार,
भाजीपाला पिके प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचं मार्गदर्शन आपण रब्बी हंगामातील भाजीपाला पीक व्यवस्थापन याविषयी ऐकलेलं आहे. संपूर्ण भाजीपाला पिकाचं रब्बी हंगामातलं नियोजन कसं करावं, त्याची काळजी कशी करावी, त्याचा बाजारभाव, त्याचं मार्केट याविषयी इत्थंभूत माहिती आपण कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमात डॉक्टर बेटी पाटील सरांनी दिलेली आहे. त्याचा आपण निश्चितपणे अवलंब करायचा आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या भाजीपाला प्रकल्पालाही आपण भेटी देऊन तिथं सुद्धा ज्ञान आपण अवगत करून घ्यायचं आहे. सर, आपण आजच्या कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमात आमच्या शेतकरी बांधवांना अतिशय ज्ञानपूर्वक चांगल्या पद्धतीची माहिती दिली, त्याबद्दल मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी 90.8 FM फुले कृषी वाहिनी आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आताच आपण ऐकलंय रब्बी हंगामातील भाजीपाला पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर बेटी पाटील सर, वरिष्ठ भाजीपाला पैदासकार, अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प, भाजीपाला पिके उद्यान विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती. अशाच पद्धतीचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी आपण कुठेही जाऊ नका, ऐकत राहा 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी.